नमस्कार, प्रबोधन दिशा न्यूजमध्ये आपले स्वागत। नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधन दिशा न्यूज। खुली चर्चा या कार्यक्रमाकडे महायुतीच्या उमेदवार मंदाताई म्हात्रे व महाविकास आघाडीचे उमेदवार संदीप नाईक यांनी पाठ फिरवली। एक कलमी चर्चासत्र झाले। मतदारांमध्ये नाराजी। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे 151 बेलापूर विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार गजानन काळे यांनी वाशीमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकात महायुतीचे उमेदवार मंदाताई म्हात्रे व महाविकास आघाडीचे उमेदवार संदीप नाईक यांनी 10 वर्षात आमदार असताना काय जनतेच्या विकासासाठी कामे केली ती खुली चर्चा माध्यमातून मांडावेत। एक तर तुम्ही तरी सांगा, नाहीतर मनसेच्या वतीने 10 वर्षात आम्ही काय विकासाची कामे केली ते सांगतो। या संदर्भात चर्चासत्राचे आयोजन करण्यात आलेले, मात्र दोन्ही उमेदवारांनी या खुल्या चर्चासत्राकडे पाठ फिरवल्यामुळे हा कार्यक्रम एक कलमी झाला असल्याचे दिसून आले। या 10 वर्ष आमदार असलेल्या लोकप्रतिनिधी आणि आता उमेदवार असलेले संदीप नाईक आणि मंदाताई म्हात्रे आणि 10 वर्ष मी शहर अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा, आमच्या 10 वर्षाचा आढावा घेतला जावा आणि नेमकं हे आमदार असताना नवी मुंबईकरांसाठी काय कामं केली, नवी मुंबईकरांचे कोणते प्रश्न राज्याच्या विधिमंडळात मांडले, कोणते प्रश्न नवी मुंबईकरांचे या दोनही आमदारांनी सोडवले, याचा एक लेखाजोगा या आम्ही आयोजित केलेल्या खुल्या चर्चेत त्यांनी येऊन करावा असं एक आमंत्रण मी त्या दिवशी पत्रकार परिषदेमध्ये केलं होतं। कुठेही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा बॅनर नाही मागे, कुठेही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आम्ही झेंडा लावलेला नाही। वाशी चौक हा आपला राजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या इथे येऊन महाराजांना स्मरून महाराजांच्या साक्षीने या दोनही उमेदवारांनी आमदारांनी येऊन खरं बोलावं अशी एक रास्त मागणी आम्ही केली होती। त्यामुळे आता माझ्या समोर असलेल्या माझ्या खूप निवडक कार्यकर्ते सुद्धा कोणी गळ्यात गमछा घातलेला नाही मनसेचा, कोणी हातात झेंडा घेऊन आलेला नाही। आम्हाला एक खुली चर्चा हवी होती। आम्ही ती युट्यूबला माझ्या पेजवरून, माझ्या युट्यूब चॅनलवरून लाईव्ह करतोय। मीडियाचे प्रतिनिधी आहेतच, पण तरी सुद्धा यांनी केलेल्या कामाचा इतका आवाका जर असेल की चर्चा थांबूच शकत नाही, म्हणून मी माझ्या खास युट्यूब चॅनलला आणि फेसबुक लाईव्ह करतोय, जेणेकरून या दोन्ही उमेदवार जर इथे आले असते तर त्यांना नवी मुंबईकरांसाठी त्यांनी काय केलं आणि ते काय करणार आहेत याची सुवर्ण संधी या वाशी चौकात या दोन्ही उमेदवारांसाठी आम्ही उपलब्ध करून दिली। आम्ही कोणीही नसताना दिनेश वाघमारे साहेब यांनी आमची विनंती मांडणी केली आणि ते स्वतः तिथे आले आणि त्याच्यानंतर 16 कोटी रुपये या विष्णुदास भावे नाट्यगृहासाठी मंजूर झाले। आज जे काही भावे नाट्यगृह तुम्हाला दिसतंय ते फक्त आणि फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आंदोलनामुळे दिसतंय। किंवा पेशंट एखादा ऍडमिट आहे तर तो जर आयसीयू मध्ये असेल तर त्याचा बेड चार्जेस अमुक पाहिजे, त्याला ऑपरेट करणारे जे डॉक्टर आहेत त्यांचे चार्जेस अमुक असतील, ते जर व्हेंटिलेटरवर असतील तर त्यांचा अमुक चार्जेस असेल। बंदिस्त दरवाजा आड चर्चा करतात असा एक सार्वत्रिक अनुभव आपल्याला सगळ्यांना आहे। मी या बेलापूर विधानसभेत अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाच्या निवडणुकीत ज्या पद्धतीने लोकांमध्ये जाऊन खुल्या मैदानात एक खुली चर्चा केली जाते आणि निवडणुकीतले उमेदवार त्यांनी नेमकं काय काम केलं आणि ते भविष्यात पुढे त्या शहरासाठी, जिल्ह्यासाठी, प्रदेशासाठी काय काम करणार हे सांगत असतात। त्याच पद्धतीचा एक अनुभव प्रयोग करायचा आम्ही नक्की प्रयत्न केला। जे दोनही उमेदवार आहेत म्हणजे बेलापूर विधानसभेत मागील 10 वर्षात सन्माननीय मंदाताई म्हात्रे आमदार म्हणून होत्या
ऐरोली विधानसभेत 10 वर्ष संदीप नाईक आमदार होते, जे आता परत बेलापूर विधानसभेत महाविकास आघाडीचे उमेदवार आहे। या दोनही उमेदवारांना या खुल्या चर्चेचं निमंत्रण देण्यात आलं होतं। मात्र महाराजांच्या पुतळ्याला स्मरून आम्ही म्हटलं होतं की आपण या, पण ज्यांना महाराजांचंही काही पडलं नाही आहे आणि नवी मुंबईकरांचंही पडलेलं नाही आहे, या दोनही उमेदवार या खुल्या चर्चेला अनुपस्थित असल्याचं आज नवी मुंबईकरांनी पाहिलेलं आहे। शिक्षण, आरोग्य, रोजगार, प्रकल्पग्रस्तांचे विषय असे विविध विषय घेऊन आम्ही आमच्या जाहीरनाम्यात, कर्तव्यनाम्यात मांडले। त्या प्रश्नावरती आम्ही काम केलं आहे। सिडकोचा प्रश्न असेल, कामगारांचा प्रश्न असेल, अशा विविध प्रश्नांवरती आम्ही 800 ते 1000 कोटी रुपये गेल्या 5-10 वर्षात नवी मुंबईकरांचे वाचवले। मात्र 10-10 वर्ष मिळूनसुद्धा संदीप नाईक आणि मंदाताई म्हात्रे यांना नवी मुंबईकरांसाठी ठोस असं काही करता आलेलं नाही। महानगरपालिकेची केलेली कामं ही आमदाराची कामं म्हणून दाखवायची आणि नवी मुंबईकरांना आत्तापर्यंत भूलथापा देण्यात आल्या, पण एकही गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नाही, गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज नाही। या विविध प्रश्नांवरती हे काम करत नाही। आज या खुल्या चर्चेतून यांच्या अनुपस्थितीने हे दाखवून दिलेलं आहे, हे दोनही नापास उमेदवार आहेत। नवी मुंबईकरांनी एक संधी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला, राजसाहेबांना आणि मला द्यावी। निश्चितपणे 25 वर्षात जे काम झालेलं नाही ते पुढच्या वर्षभरात आपल्याला पाहायला नक्की मिळेल। तर जे अपक्ष उमेदवार जे नाटक यांना का बोलवणार नाही का? ते प्रशासकीय अधिकारी काम केले म्हणून सांगतात, लोकांची पसंत नाही। नाही, हे बघा काय झालं आहे, मी तुम्हाला परत एकदा सांगतो। आता जे माजी पालिका आयुक्त आहेत त्यांनी आयुक्त असताना केलेली कामं मुळात त्यांनी आता जाहीरनाम्यात दाखवणं हेच संकेत नाही आहेत, कारण ते टॅक्सपेअरच्या पैशातून झालेली कामं आहेत। एवढा संकेत, एवढा नियम ते खूप मोठे सन्माननीय आहेत, त्यांना कळायला पाहिजे, पण तरीसुद्धा ते कळत नाही आहे। ते अत्यंत डेस्परेट झालेत। शिंदे गटातून साहेबांना तिकीट मिळालं नाही, मग त्यांनी तुतारीचे बॅनर लावले। तुतारीच्या बॅनरचं पेस्टिंग पण सुकत नाही, तर तेवढ्या संदीप नाईकांनी बोली जास्त लावून यांनी कमी सांगितलं असेल तर यांनी 25 करोड लावली आणि जयंत पाटलांनी सौदेबाजी केली आणि तिकीट त्यांना दिले। जबाबदारी यांची आहे, ज्यांना 10-10 वर्ष लोकप्रतिनिधी म्हणून नवी मुंबईकरांनी संधी दिली। त्यामुळे मला वाटतं या दोघांना मी बोलवलं आहे। माजी पालिका आयुक्त 2014ला उभे राहिले, 14 ते 24 त्यांनी काही कामं केली नाही। अपक्षांना बोलवायचं तर मला 15 अपक्षांना बोलवावं लागलं असतं। बरं, अपक्षांना नवी मुंबईकरांनी मतं देऊन कुणाचं भलवणार? उद्या हे राहणार आहेत की नाही त्या पक्षात माहीत नाही। त्यामुळे मला वाटतं हा मुद्दाच गौण आहे। खरी उत्तरं नवी मुंबईकरांना ह्या 2 उमेदवारांकडून पाहिजेत। खरी उत्तरं नवी मुंबईकरांना गजानन काळेंकडून पाहिजेत। 10 वर्षात मी काय काम केलं आहे हे मी आज नवी मुंबईकरांना प्रत्यक्ष सांगितलेलं आहे। पार्ट 2चा जो उल्लेख आहे तो लवकरच आपल्याला पुढच्या 1-2 दिवसात नक्की दिसेल।